श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. 25 जुलैला श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे. आता श्रावण महिना म्हटला तर येतं ते भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा कालावधी. श्रावण मासामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते. त्याचबरोबर जे काही आपण व्रतवैकल्य करत असतो, मग ते गोपद्म व्रत आहे, गुरुचैत्र पारायण आहे, नवनाथ पारायण आहे, त्याचबरोबर शिवलीला अमृत पारायण आहे, असं असंख्य व्रतवैकल्य आपण या श्रावण महिन्यामध्ये करायचे असतात. आता भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा ती येते ती रुद्राभिषेक. ज्यांनी कोणी रुद्राभिषेकची सेवा केलेली आहे, हे रुद्राभिषेकचं तीर्थ हे एक अमृत समान काम करत असतं. आता हे आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो आणि बऱ्याच वेळा असे कमेंट येतात की ताई आमच्या घरात म्हणजेच शिवलिंग नाही आहे, मग आम्ही भगवान शंकरांची उपासना कशी करावी, सेवा कशी करावी. बघा, आपण भले तुम्ही तुमच्या सासूबाईपासून लांब राहतात, अगदी तुमचं एकत्रेचं कुटुंब आहे, पण काही निमित्ताने म्हणजेच अगदी तुम्ही नोकरीनिमित्त जरी कुठल्या कामाच्या ठिकाणी असाल तरी सुद्धा आपल्या घरात गणपती बाप्पा, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता आणि शिवपिंड घरात स्थापन असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का की भगवान शंकर हे स्मशानात राहतात आणि मनुष्य जातीला फक्त शिवपिंडेचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून देवघरात भगवान शंकरांची मूर्ती ठेवत नाहीत, कारण ती स्मशानात असते. त्याचबरोबर भगवान शंकरांचा फोटो चालतो, पण तो कसा, संपूर्ण कुटुंबासोबत म्हणजेच गणपती बाप्पा, माता पार्वती, कार्तिकेय या सगळ्या सोबतचा फोटो चालतो. पण भगवान शंकरांचा फोटो हा देवघरात चालत नाही. मनुष्य जातीला फक्त शिवलिंगांचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही भगवान शंकरांची कशी पूजा करणार. आता एखाद्याच्या घरात भगवान विष्णूंचा फोटो नाही आहे, मग तुम्ही बाळकृष्ण, विठ्ठल, महाराज यांची पूजा करू शकता. आपल्याला भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी मग तो रुद्राभिषेक असो, श्रावण सोमवारची पूजा करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला शिवलिंग घरात स्थापन करणं महत्त्वाचं आहे. शिवपिंड घेत असताना पण ती तुमच्या अंगठ्याच्या साईजची इतकी असावी, छोटी असेल तरी चालेल, पण तुमच्या अंगठ्याच्या साईजची असावी, मोठी नसावी. हे त्याचं काही नियम आहेत. तुम्हाला सांगते, शिवपिंड ही कोणी पारद शिवलिंग घेतं, तर कोणी दगडाचं शिवलिंग, कोणी पंचधातूचं घेतं. आता तुमच्याकडे जसं शक्य होईल तसं तुम्ही शिवपिंड आणावी. पारद शिवलिंग घरात ठेवणं ना तर खूप जास्त सकारात्मक फायदे सुद्धा बघायला मिळतात. आता हे पारद शिवलिंग हे थोडंसं महाग आहे, पण तर जरी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं तरी त्याचे खूप चांगले सकारात्मकता फायदे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आता ज्यांना ते घेणं शक्य नाही आहे तर त्यांनी अगदी साधं तुम्ही म्हणजे पंचधातूचं शिवपिंड घेतलं तरी हरकत नाही. याचं कारण तुम्हाला सांगते की भले तुमच्या घरात सगळं चांगलं आहे तरी भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आपल्याला शिवपिंड घेणं महत्त्वाचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, भगवान शंकरांची उपासना सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक. रुद्राभिषेकचं तीर्थ ना हे अमृता समान काम करत असतं. बऱ्याच वेळा कमेंट येतात की ताई आमच्या नवऱ्याला बाहेरचं व्यसन आहे, आमचा नवरा प्रचंड दारू पितो. अशा वेळेस म्हणजेच अशा बायकांचे कमेंट्स येत असतात की ताई काहीतरी सांगा, काहीतरी सेवा सांगा, आम्ही सगळ्या सेवा करायला तयार आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे अगदी व्यसनादी माणूस असेल, त्याला ही रुद्राभिषेकचं तीर्थ दिलं ना तर खूप चांगला अनुभव येतो. ज्याच्या घरात ही अडचण असेल ना तर खरं सांगते, तुम्ही रुद्राभिषेकचं तीर्थ जर त्या व्यक्तीला दिलं ना तर खूप चांगला प्रभाव पडेल. आणि त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा असतो, रुद्रपठण करायचं असतं आणि ते तीर्थ एखादा बघा, आता हे फक्त व्यसनाआधी एखादा बाधित व्यक्ती जरी असेल, एखादा आजारी व्यक्ती सुद्धा असेल, व्यक्ती बेडवर आहे, काही त्याला अडचण आहे, काही त्याला त्रास होतो आहे, आपण जर त्याला रुद्राभिषेकचं मग या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आणि मग ते भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर पण करू शकता आणि रुद्रयंत्रावर पण आवर्जून करावा. म्हणून रुद्रयंत्र घरात असावं. पण फक्त मी सांगते म्हणून रुद्रयंत्र घ्यायचं आणि त्याच्यावर काही सेवा नाही, तर अशाने अजिबात रुद्रयंत्र घ्यायचं नाही. जेव्हा तुम्ही रुद्रयंत्र किंवा श्रीयंत्र पण त्याच्यावर कुंकुमार्चन करणार असाल, कुंकुमार्चन करायचं असेल तरच ते घ्या. आणि रुद्रपठण करायचं असेल किंवा आमच्याकडे होत आहे, आमच्या घरात असा व्यक्ती आहे, मी त्या त्रासात आहे, तर तुम्ही सुद्धा रुद्राभिषेक करू शकता. रुद्रयंत्र आवर्जून घ्यावं. पण सेवा करणार असाल तर देवघरात मूर्त्यांची व यंत्रांची उगीच जागा व्यापून काही अर्थ नाही आहे. एखादी मूर्ती, फोटो देवघरात आल्यावर त्याची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. आधी सांगते तुम्हाला. आता हे झाल्यावर अभिषेक पात्र, ज्याला आपण गळती म्हणतो. आता अभिषेक पात्राचं काय तर तुम्हाला सांगते. रुद्राभिषेक करताना खूप जास्त मंत्र असतात, तर ते आपल्याला रुद्रपठण करायचं असतं आणि मग काय होतं ना की अर्ध लक्ष वाचनाकडे असतं, अर्ध लक्ष त्या पाण्याकडे असतं. कारण ते पाणी आपण जर चमच्याने पाण्याचा अभिषेक केला तरी सुद्धा एकतर पाणी ते इकडे तिकडे जातं आणि थोडं धड ते वाचनाकडे पण लक्ष नाही राहत, धड ते अभिषेककडे पण लक्ष जातं. मग अशा वेळेस काय करायचं ना तर गळती ठेवायची, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो. तर ती गळती ठेवून असं ते थेंब थेंब पाणी पडत असतं आणि इकडे तुमची छानपैकी सेवा चालू असते. माझ्याकडे जेव्हा नव्हतं तर मी
तुम्हाला सांगते की मला इकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि तिकडे पण लक्ष द्यावं लागायचं, मग आपलं मन विचलित होतं. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्ट ती गळती आणली, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो, तरीही खूप छान आहे की जेणेकरून तुमचं वाचनाकडे लक्ष राहील आणि तिथे प्रत्येक वेळेस तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायची गरज पडणार नाही. कारण त्या गळतीने थेंब थेंब पाणी खाली गळत असतं. रुद्राभिषेक करून झाला की जसं आपण कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला गुंडवतो त्याच पद्धतीने तुमच्या घरात रुद्रयंत्र असेल तर त्याला सुद्धा तुम्ही रुद्राक्षाची माळ तुम्ही त्याच्यावर अशी गुंडळून ठेवू शकता. बघा, रुद्राक्ष हे भगवान शंकरांना खूप जास्त प्रिय आहे. कोणाकडे चौमुखी रुद्राक्ष असेल, कोणाकडे पंचमुखी रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. पण तुम्ही जर रुद्राक्षाची माळ जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जरी तुम्ही जप केला ना, तर त्या मंत्राची पावर किंवा तुम्ही केलेल्या सेवेचे फळ ती सात्विकता खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळते. कारण रुद्राक्षाच्या माळीवर तुम्ही महामृत्युंजय मंत्र करत आहात किंवा अगदी तुम्ही अमृत संजीवनी मंत्र करत आहात किंवा तुम्ही शिवगायत्री मंत्र करत आहात, जे तुम्हाला शक्य होईल, जे आपण आता श्रावणात जेवढ्या काही सेवा करणार आहात, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ तुमच्या जवळपास भेटली तर परत एकदा सांगते, तुमच्याकडून सेवा होणार आहे का? जो व्यक्ती, जी महिला अडचणीत आहे तर ती अर्थात सेवा करणार आहे. या सेवेचा अनुभव असंख्य लोक घेत आहेत. एखादा आजारी व्यक्ती असो किंवा एखादा एकदम म्हणतो ना की त्याला खूप जास्त व्यसन आहे, अशा व्यक्तीला रुद्राभिषेकचं तीर्थ खूप चांगलं काम करतं. म्हणून तुमच्या आयुष्यात जर असे काही अडचणी असतील, अगदी जवळचे लोक जरी असतील, तर नक्कीच त्यांना सांगा की रुद्रयंत्र आणून रुद्राभिषेक केला तर त्याचा खूप चांगला अनुभव आणि फायदा तुम्हाला मिळणार आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.